तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव साहिल मुलानी आणि आज मी प्रेझेंट करत आहे पोझिशनल एन्कोडिंग. तर चला सुरू करूया. तर चला बघूया पोझिशनल एन्कोडिंग कशासाठी का यूज करतो. तर पोझिशनल एन्कोडिंग हे बेसिकली ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज करतो. तर कशासाठी पोझिशनल एन्कोडिंग हे आपण जे वर्डचं जे सिक्वेन्स असतो, जो क्रम असतो, तो जशाचा तसं ठेवण्यासाठी आपण यूज करू शकतो. त्यामुळे काय होते की जो अर्थ आहे तो बदलत बदलत नाही आणि त्यामधलं ग्रामरही बदलत नाही. जर पोझिशनल एन्कोडिंग नसेल तर त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होणार आहे. जसं की येथे एक उदाहरण आहे की कुत्र्याने माणसाला चावले. हे जे आहे ते मुख्य सेंटेन्स आहे आणि जर यामध्ये जर एन्कोडिंग नसेल, जर सिक्वेन्स बदलला गेला तर ह्याचा अर्थ होईल की माणसाने कुत्र्याला चावले. की ह्या दोघांचे अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत. तर जर पोझिशनल एन्कोडिंग नसेल तर जो सेंटेन्सचा अर्थ आहे तो पूर्णपणे बदलू शकतो. तर बघूया काय आहे पोझिशनल एन्कोडिंग. तर जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की पोझिशनल एन्कोडिंग हे एक टेक्निक आहे, एक पद्धत आहे जी ट्रान्सफॉर्मर या टेक्नॉलॉजी मध्ये यूज होते. की त्यामुळे आपण जो शब्दांचा जो क्रम आहे तो जशाचा तसं ठेवू शकतो आणि हे जर आपण मॉडेलला किंवा मशीन लर्निंगला दिलं तर तिचा अर्थ बदलणार नाही आणि जो मॉडेल आहे तो व्यवस्थितपणे तो अर्थ त्याला समजणार आहे. तर यामध्ये काय होते, एक पोझिशनल वेक्टर्स असते ते प्रत्येक वर्डला असाइन केले जातात. त्या त्या बेसिसवर ते क्रम लावला जातो. अ, एक अ, एक ह्याच्यामध्ये सिंपल आयडिया अशी आहे की जो प्रत्येक वर्ड आहे तो मिनिंगचा इम्बेडिंग केलेले असते आणि प्लस त्याची पोझिशन डिफाईन केलेली असते. तर इथे एक वर्ड आहे कॅट, जो की पोझिशन 1 ला आहे आणि 5व्या पोझिशनला पण सेम वर्ड कॅट आलेला आहे. तर जर पोझिशनल एन्कोडिंग नसेल तर ह्याचा जो अर्थ होणार आहे तो बदलणार आहे किंवा जो हे जो पूर्णपणे जे अर्थ आहे ते बदलणार आहे आणि ग्रामर पण चुकणार आहे. तर ह्यामुळे आपण पोझिशनल एन्कोडिंग यूज करतो. तर बघूया पोझिशनल एन्कोडिंग कसे काम करते आणि काय त्याचे स्टेप्स आहेत. पहिल्यांदा तर जो सेंटेन्स जो असतो तो टोकन्स मध्ये कन्वर्ट केला जातो. नंतर त्या टोकन्सचा ना एम्बेडिंग जनरेट केला जातो, जो की एक कोडेड एन्कोडेड टोकन असतं. आणि तिसरं आहे की जो पोझिशनल एन्कोडिंग आहे तो दोन फंक्शन यूज करते. त्यामध्ये एक साइन आणि कोसाइन आहे. ते ह्या कॅल्क्युलेशन नुसार ते जे व्हॅल्यू जे डिफाईन होणार आहे ती वर्डला असाइन केली जाते. नंतर ही एम्बेडिंग प्लस जी पोझिशनची जी व्हॅल्यू आहे ते ते एकत्रित केल्यावर एक फायनल इनपुट बनते. तो जो इनपुट आहे तो ट्रान्सफॉर्मरला दिला जातो. नंतर ट्रान्सफॉर्मर प्रोसेस करतो तो इनपुट आणि एक नवीन वर्ड शिकतो किंवा जो कंटेक्स्ट आहे तो व्यवस्थितपणे समजतो. तर यामध्ये आपण मिनिंग म्हणजे अर्थ आणि पोझिशन हे आपण देतो. जसं की एक एक्झाम्पल आहे, जर आपण मशीन लर्निंगला हे वर्ड्स देणार आहे तर ते आपण जर पोझिशनल एन्कोडिंग यूज करून दिलं तर ते मशीन लर्निंगला व्यवस्थितपणे समजेल आणि त्याचा अर्थ व्यवस्थित लागेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आर्किटेक्चर जे आहे ते ट्रान्सफॉर्मरचं आहे. त्यामध्ये बेसिकली दोन पार्ट असतात. पहिला असतो तो एन्कोडर असतो आणि दुसरा असतो तो डिकोडर असतो. एन्कोडर काय करतो, जो इनपुट आहे तो एकाच वेळी रीड करतो आणि त्यामध्ये एक फंक्शन असते, अटेन्शन फंक्शन म्हणून असते. ते काय करते, जे शब्दामधलं जे रिलेशन आहे ते फाइंड आउट करते आणि त्या बेसिसवर त्याला एक व्हॅल्यू म्हणजेच वेक्टर एम्बेडिंग असाइन करतो. दुसरा आहे तो डिकोडर. हे काय करतो, जो एम्बेडेड वर्ड आहे तो डिकोड करतो आणि जे हे आहे, जे डिकोड केलंय ते राईट करतो.
त्यामध्ये जर एक वर्ड दोनदा सापडला तर तो त्यामधला कोणता शब्द इम्पॉर्टंट आहे तो घेतो. तर बघूया चॅलेंजेस आणि लिमिटेशन्स. तर पोझिशनल एन्कोडिंग हे कॉम्प्युटेशनली हेवी असते, कारण की हे सीपीयू आणि जीपीयू रिसोर्सेस यूज करत असते. आणि नेक्स्ट आहे ते जे एन्कोडिंग असते ते डिकोड करण्यासाठी खूप हार्ड जाते. आणि नेक्स्ट आहे ते साइन आणि कोसाइन फंक्शन जे आपण यूज करणार आहे ते सगळ्याच लँग्वेजेससाठी सुटेबल नसतो. काही असे लँग्वेजेस असतात त्याला हे साइन आणि कोसाइन फंक्शन वापरून चालत नाही. आणि जर खूपच मोठा आपण कंटेक्स्ट दिलाय तर तर ते कुठेतरी सिक्वेन्स ठेवताना चुकतो किंवा सिक्वेन्स बदलतो किंवा सगळ्यात जो शब्दांचा सिक्वेन्स आहे तो ठेवणं त्यासाठी अवघड होते. तर इथे एक एक्झाम्पल आहे आपण बघू शकतो. तर एक सेंटेन्स आहे त्यामध्ये 50+ वर्ड्स आहेत. तर त्यामध्ये जो पोझिशनल एन्कोडिंग आहे तो सगळ्याच शब्दांचा क्रम ठेवणार नाहीये. ते फक्त एंडिंगचे काही शब्दांचं क्रम ठेवेल. तर आपण आता बघूया सारांश. तर पोझिशनल एन्कोडिंग जे आहे ते ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज होते. ते जो शब्दांचा जो अर्थ आहे त्याचा जो क्रम आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी यूज होतो. आणि पोझिशनल एन्कोडिंग हे एक पोझिशनल इन्फॉर्मेशन एम्बेडिंग यूज करत असतो. हे साइन आणि कोसाइन फंक्शन द्वारे यूज केला जातो. नंतर जे पोझिशनल एन्कोडिंग आहे त्यामुळे आपण जो कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहे वर्ड्स मधलं ते आपण इझिली समजू शकतो. आणि हे मोस्टली यूज होतो NLP टास्क मध्ये. जसं की ट्रान्सलेशन आहे, समरायझेशन आहे आणि चॅटबॉट्स आहे. आणि हे एक बेस म्हणून यूज केला जातो AI मध्ये, जसं की बर्ट जीपीटी आणि गुगल ट्रान्सलेट. सो येथे एक उदाहरण आहे जसे की गुगल ट्रान्सलेट. कशासाठी तर ग्रामर आणि मिनिंगचा क्रम ठेवण्यासाठी. सो सो हे होतं सगळं अबाउट द पोझिशनल एन्कोडिंग.